Good morning, all. Good morning, sir. Good morning. Good morning. Good morning. I hope that I am audible to everyone. Yes, sir. Okay, thank you. Is my screen visible? Yes, sir. Okay. So currently there are total 10 students. Up to the joining of remaining students, can we brief about what we have discussed in last lecture? So as long as my memory goes, we had discussed the perfect tense. Am I right? And the last subtype of each main tense, that is perfect continuous, was to be discussed. Means we haven't discussed it yet. Am I right? Yes or no? When was our last lecture? Maybe on 21st. Okay, let me see. It was on 21st. So have you forgotten or what? Can anyone? Okay, I'll take names so that you will speak. Bhosle Asawari, Saili Bhosle, Shraddha Birazdar, Sampada Gawli, then Zawade Adishakti, Rohini Kadam, Sanskriti Kadam, Ravi Mastud, Patil Kanchan, Aishwarya Sawant. आवाज येतोय माझा सगळ्यांपर्यंत? Yes, sir. Yes, sir. हा, मग काहीतरी बोला. सांगा आपण काय शिकलोय मागच्या लेक्चर मध्ये, किंवा हा जो पहिला बॉक्स तुम्हाला इथे दिसतोय याच्यामधून काय शिकले सांगा बघू तुम्ही, जो मी हायलाइट केलेला आहे. व्हॉट हॅव यू लर्न्ड आउट ऑफ दिस बॉक्स, आउट ऑफ दिस बॉक्स? एनीवन प्लीज गो अहेड. Main verbs present. Main verbs in which present, which is the subtype here? Simple present. Simple present. Correct, simple present. So which are the main verbs used in simple present tense? Is, are. Correct. Am, is, are. Okay. And after am, is, are, which words occur? Noun or adjective. Correct. Noun and adjective. Correct. A noun phrase, or an adjective occurs. And what is the use of this box? What do we express with the help of such formula which is visible in this highlighted part? What do we correct, facts or realities? Realities. In present, yes or no? Yes, sir. Yes. Yes, So sir. my next question is what these facts are about, or what these realities are about. Last time I had explained to you, या ज्या फॅक्ट्स आहेत, रियालिटीज आहेत, त्या कशाबद्दलच्या असतात? कोणते He, कोणते? she, it, someone, somebody. हा, हे सगळे प्रोनाउन्स आहेत, त्यांच्या संदर्भातलेच फॅक्ट्स असतील. पण त्या फॅक्ट्स नेमक्या कशाशी संबंधित असतात? कोणते घटक आपण डिस्कस केले होते लास्ट लेक्चर मध्ये? किंवा हे डिस्कस करत असताना मी म्हटलं होतं प्रेझेंट, पहिल्यांदा शब्द लिहिला होता आणि नंतर Identity. करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, Size, shape. करेक्ट. Nationality. व्हेरी गुड.
इज दॅट क्लिअर टू एव्हरीबडी? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. त्याच्यामध्ये आपण विचार केला होता की प्रेझेंट आयडेंटिटी, नॅशनॅलिटी, कलर, प्रोफेशन, शेप, साईज, डेप्थ, लेंथ. येस ऑर नो? Yes. म्हणजेच आपल्या 5 सेन्स ऑर्गन्सना जे जे जाणवतं, येस ऑर नो, ते आपण या बॉक्समधून व्यक्त करत असतो. आपल्या 5 सेन्सेस प्लस 6th सेन्स जो ब्रेन आहे त्याच्यातून आपल्याला जे जे जाणवतं ते आपण या बॉक्समधून व्यक्त करत असतो. आणि ते कधी जाणवतं तर वर्तमानात, सध्या. आर यू क्लिअर? येस ऑर नो? Yes, Yes. sir. जसं की हा पेन आहे, लक्षात घ्या, पेन आहे आणि आय एम मूविंग माय फिंगर ऑन दिस पेन अँड आय एम मेकिंग वन स्टेटमेंट लाईक इट इज स्मूथ. येस ऑर नो? मी काय म्हणतोय? It is Correct. It is smooth. So with what sense, with which sense have I identified this? touching. Touching. Are you clear? Yes, sir. Okay, try to understand. मग इथं आपण म्हटलं होतं कोणीतरी कसा तरी आहे, कोणाचा तरी रंग, चव, आकार कसा तरी आहे. ओके, दिस इज जस्ट रिव्हिजन. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. परत दुसरा बॉक्स, याच्यामध्ये आपण काय म्हटलं? Past. करेक्ट. पास्ट फॅक्ट और फॅक्ट इन पास्ट, रियालिटी इन पास्ट. हेच आपण मराठीमध्ये असं समजून घेऊयात की कोणीतरी कसा तरी होता, होता. राईट? किंवा Yes. कोणत्या तरी गोष्टीचा रंग, आकार, चव, नॅशनॅलिटी, प्रोफेशन. कशी तरी होती. करेक्ट, कशी तरी होती. मग होती म्हटल्यानंतरच साहजिकच ती फॅक्ट कोणत्या काळामधली असते? Past. पास्ट मधली. व्हेरी गुड. नाव द थर्ड बॉक्स, व्हॉट विल बी युअर बेसिक स्टेटमेंट हिअर? कोणीतरी, हा, कसा तरी असेल. व्हेरी गुड. कोणीतरी कसा तरी असेल असेल. किंवा कोणत्या तरी गोष्टीचा रंग, आकार, चव कसा तरी असेल. असेल. हा, अँड दॅट इज अगेन अवर प्रेडिक्शन और अझम्पशन. आर यू गेटिंग और नॉट? इथं कोणता सेन्स आहे? इट इज अज्युम्ड प्रेडिक्शन और इट इज अज्युम्ड फॅक्ट. क्लिअर? Yes. Yes, sir. Okay, so let us go ahead for the second function of simple tense, that is to denote. सांगा इथं. Position, हा, ownership. पोझिशन और ओनरशिप. Ownership. मग इथं आपण काय म्हणू? कोणाकडे तरी काहीतरी आहे. करेक्ट, कोणाकडे तरी काहीतरी आहे किंवा कोणीतरी कशाचा तरी मालक आहे. आहे. येस नो? पण आहे असं आपण कोणत्या काळामध्ये म्हणू? Present. Present. हा, ओके. सो तेच इथं तुम्हाला पाहायला मिळेल. याच्यामध्ये वापरले जाणारे क्रियापद कोणते आहेत? मेन वर्ब Have, has. करेक्ट, हॅव अँड हॅज. तुम्हाला बाकी हे शिकून घ्या की हॅव कोणासाठी, हॅज कोणासाठी. ओके, आय विल नॉट डिस्कस मच अबाउट इट. आफ्टर दॅट, आफ्टर हॅव और हॅज, which words occur? You can see here in the bracket, square bracket. Noun and noun phrase. Correct, noun or noun phrase. कोणाकडून तरी डिस्टर्बन्स येतोय बघा, प्लीज म्यूट. हा, ओके. हॅव किंवा हॅज नंतर येणारा शब्द कोणता असतो? नाउन किंवा नाउन फ्रेज. हा, मग हे असं का? तर आपण शिकलो होतो की माणसांची जी मालकी असते ती कोणत्या तरी वस्तूवर, गोष्टीवर असते. येस और नो? Yes, sir. Yes, sir. ओके. नाव लेट अस गो अहेड फॉर द नेक्स्ट बॉक्स, डिनोटिंग पास्ट पोझिशन. त्याच्यामध्ये आपण कोणतं क्रियापद वापरतोय? एकच, Had. हॅड. इट इज युज्ड फॉर ऑल प्रोनाउन्स. येस और नो? Yes, sir. आणि आपल्या अंडरस्टँडिंग साठी आपण असं म्हणू की कोणाकडे तरी, कोणीतरी कशाचा मालक होता. करेक्ट, कोणीतरी कशाचा तरी मालक होता किंवा कोणाकडे तरी काहीतरी होतं. येस और नो? आणि मी म्हटलं व्हेन, तर तुम्ही म्हणाल इन पास्ट, yesterday, last week, last month,
last year, before 6 months? Yes or no? Yes, sir. Very good. Yes, sir. Now, let us go ahead for the next box, that is simple future tense. What will be your basic statement here? कोणाकडे तरी काहीतरी असेल. असेल. करेक्ट. पैकी किंवा असेल. किंवा कोणीतरी कशाचा तर मालक असेल. मालक असेल. व्हेरी गुड. तर ते सगळे याच्यामध्ये आहे. शाल हॅव, विल हॅव, त्याच्यानंतर येणारे शब्द तेच नाउन किंवा नाउन फ्रेज. मग शाल हॅव कोणासाठी, विल हॅव कोणासाठी, हे आपण मागेच डिस्कस केलेलं आहे. अँड दिस बॉक्स डिनोट्स अज्युम्ड पोझिशन. गृहीत धरलेलं, कोणाकडे तरी काहीतरी असेल, हा एक अंदाज आहे, तर्क आहे. ओके, इमॅजिनेशन आहे, यू कॅन से. देन लेट अस गो अहेड फॉर द थर्ड फंक्शन ऑफ सिंपल टेन्स. व्हॉट इज इट? Denoting action. Okay, now the supporting verbs I am saying here, do and does are supporting verbs. Supporting, right? Not main. Clear? Yes, sir. So along with do or does, an action denoting main verb occurs with its root or base form. याच्याबद्दल आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. जसे की do ask is equal to ask, does ask is equal to asks. Yes or no? Yes, sir. And what do we express with this box? You can see at the bottom here. Habitual action. Habitual. Universal trust. Scientific truths. Correct. Routines. And fixed timetable. Fixed timetable. आणि या बॉक्स मधल्या मराठी अर्थाच्या शेवटी कोणते प्रत्यय असतात म्हणून शिकलोय आपण? ने नाहीये इथं. ने हा जो आहे तो टाइम पॅसिव्ह फॉर्म आहे. जसे की जाणे, खाणे, पिणे, याच्यातून टाइम नाही कळत आपल्याला, लक्षात घ्या. दॅट इज इन्फिनेटिव्ह फॉर्म. बट जो प्रेझेंट आहे, प्रेझेंट फॉर्म, त्याचे अर्थ इथे असतात. कोणते प्रत्यय आहेत मराठी अर्थाच्या शेवटी? फॉर एक्झाम्पल, मी जर असं म्हटलं की आय सॉल्व प्रॉब्लेम्स, आय स्पीक इंग्लिश, आय टीच इंग्लिश, किंवा यू स्टडी सब्जेक्ट्स, you attend lectures, the sun rises in the east, things fall down. सांगा. आहे. तो तिथे. करेक्ट. बघा, मी तुम्हाला वर घेऊन जातोय. ओके, तुम्ही विसरताय. विसरायचं नाही, विसरलं की मग प्रॉब्लेम होतात. इथे बघा बरं काय दिसतंय. येस और नो? आता प्रत्येक वेळेस सोडवतो असं म्हणू शकत नाही आपण. तो, तेच, तोच, तात, ता वगैरे प्रत्यय असतील. जसं की मी म्हटलं आय टीच इंग्लिश, कसा मराठी अर्थ घ्याल? कोणता प्रत्यय येईल? करेक्ट. मी इंग्लिश शिकवतो, राईट? येस. परत यू अटेंड लेक्चर्स, आम्ही लेक्चर अटेंड करतो. ओके, किंवा तुम्ही करता म्हणेन मी. आपण करतो, तुम्ही करता, ते करतात. आर यू क्लिअर? येस सर. आता जो आपण हॅबिच्युअल ऍक्शन्स दाखवणारा सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो, त्याच्यामध्ये आपण हे रूप वापरत नाही का? एकतर मूळ रूप, ज्याला कोणताही प्रत्यय नसतो, किंवा एस एस असलेला प्रत्यय. आणि तो एस एस असलेला प्रत्यय आपण ठराविक थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन साठी वापरत असतो. इज दॅट क्लिअर? येस सर. बघा, आता मी परत आपल्या त्या स्क्रीनवर जातोय. विसरायचं नाही बरं का. गॅप विसरलं की गॅप तयार होतो, लक्षात घ्या. हे बघा, इथं आलो मी. याच्यामध्ये जे हे आहेत हायलाइट केलेले, ते सगळे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस और नो? येस सर. येस सर. आणि त्यांनाच किंवा त्या प्रोनाउन साठीच आपण एस किंवा ईएस प्रत्यय लावत असतोय.
आणि त्याच्यामध्ये पण एक ट्रिक आहे, एस कधी लावायचा आणि ES कधी लावायचा. मग जेव्हा whenever the last letters of a verb are among S, SH, CH, O and X, then we have to add ES. बघा मी परत एकदा नवीन स्क्रीन शेअर करून तुम्हाला सांगतो हे तुमच्या लक्षात येण्यासाठी. कोणते कोणते प्रत्यय सांगितले मी आता? येस येस. हा, CH, O आणि X. हे जर लेटर्स एखाद्या क्रियापदाच्या शेवटी असतील तर त्याला आपण ES प्रत्यय लावायचा. फॉर एक्झाम्पल कॅच, याला S लावणार की ES लावणार? येस. ES का लावणार? Yes. CH आहे आहे की नाही? दिसतंय का? येस सर. Yes, हा. sir. परत फिक्स काय लावणार? Yes. ES. Yes. ओके. Yes. परत वॉश काय Yes. लावणार? ES. Yes. EX. ओके. परत गो Yes. ES. Yes. कळतंय सगळ्यांना? Yes. Yes, Yes, sir. Yes, sir. इथं कुणीही असा गैरसमज करायचा नाही की आपण या शब्दांना S किंवा ES लावतोय म्हणजे त्याचं प्लुरल करतोय. इट इज नॉट लाईक दॅट. गेटिंग? Yes. Yes, sir. क्रियापदाचे अनेक वचनी फॉर्म्स नसतात. क्रियापदांना वचन नसतं, लक्षात घ्या. नामांना वचन असतं. मग हाच रूल आपण एखाद्या गोष्टीचं हे करण्यासाठी, प्लुरल करण्यासाठी अप्लाय करतोय. आता बॉक्स आणि फिक्स याच्यामध्ये काय फरक आहे सांगा बघू? I-O. IO. नाही, बेसिकली कॅटेगरीच्या बाबतीत आपण विचार केला. नाऊन आणि बॉक्स थिंग आहे. हा, Now. For. फिक्स हे काय आहे? For. वर्ब आहे. बरोबर. आणि बॉक्स हे काय आहे? Now. नाउन आहे. नाऊन आहे. हा, जर बॉक्सला मी ES लावला तर ते त्याचं अनेक वचन होईल. Yes. क्लिअर? पण इथं फिक्सला मी ES लावला तर ते त्याचा प्रेझेंट फॉर्म होईल. ऍक्शन डिनोटिंग मेन व्हर्बचा प्रेझेंट फॉर्म होईल तो. क्लिअर? Yes, sir. आणि तो कोणासाठी वापरला जाईल तर ते सगळे जे थर्ड पर्सन सिंग्युलर आपण आता बघितले, ही, शी, इट, समवन, समबडी वगैरे, त्यांच्यासाठी तो वापरला जाईल किंवा जातो. लक्षात. इज दॅट क्लिअर? Yes, sir. आणि याच्याशिवाय कोणतं का लेटर शेवटी असे ना त्याच्यासाठी फक्त S लावायचं. जसं आस्क, बघा मी हे एक्झाम्पल देतो. आता हे शेवटचं जे की आहे ते आपल्या या लिस्टमध्ये आहे का? नाही. नाही. म्हणून काय लावतोय आपण ह्याला? फक्त Yes. yes. But that too in simple present tense only, and that too again denoting actions. Clear? Yes, sir. Now let's go back to our main screen. कळालंय हे सगळ्यांना? बघा या बॉक्स बद्दल आपलं बेसिक स्टेटमेंट असेल की कोणीतरी कोणत्या तरी क्रिया करतो, करतात, करतेस, करता वगैरे. हा, तेच इथं काय म्हणाल आता? सिंपल पास्ट टेन्स डिनोटिंग ऍक्शन. कोणीतरी पुढे काय म्हणाल? केलेली असेल. कोणीतरी असेल. कोणतीतरी होती. केलेली होती. केलेली होती म्हटलं तर तो पास्ट परफेक्ट टेन्स झाला. केली. करेक्ट. कोणीतरी कोणती तरी क्रिया केली. केली. काल तो झाडावरून पडला. अभ्यास केला, जेवण केले, पाणी पिले, चहा पिला. गेटिंग ऑर नॉट? Yes. Yes, ला sir. आणि प्रत्यय कोणते आहे तिथं? ला, La. Le. ला लिहिलेला. करेक्ट. ला, ली, ले, ला ल्या. किंवा ल्या. करेक्ट. याच्यापेक्षा वेगळा प्रत्यय नसेल. जसे की त्या गेल्या, तो आला, ती आली आणि ते आले.
क्लिअर? येस सर. हा, मग सोडवला, सोडवली, सोडवले, विचारला, विचारली, विचारले, विचारलं, जे काय असेल ते क्रियापद कोणतं का असं ना, शेवटी तो प्रत्यय आला पाहिजे, तरच त्याला सिंपल पास्ट टेन्सचा सेन्स मिळतो. कसं रिलेशन आहे लक्षात घ्या. तुमचे विचार मराठीतून असतात, तो गेला, ही वेंट म्हणावं लागेल तुम्हाला इथं इंग्लिश करताना. त्याच आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. हा, हे जे मग मेंटल ट्रान्सफॉर्मेशन आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. आपला विचार कोणत्या काळामधला आहे, त्याच्यासाठी योग्य काळ कोणता आहे, जी कोणती व्यक्ती आहे त्याच्याबद्दल येणारा प्रोनाउन कोणता आहे, त्याच्यानंतर ऍक्शन डिनोटिंग मेन व्हर्बचा कोणता फॉर्म आपण वापरला पाहिजे जेणेकरून समोरच्याला योग्य तो अर्थ मिळेल. इज दिस जजमेंट नेसेसरी फॉर गुड कम्युनिकेशन ऑर नॉट? Yes or no? येस सर. Yes, sir. Now let us go ahead for the last box. आता तुम्ही काय म्हणाल सांगा इथं. What will be your basic statement in Marathi? कोणीतरी कसं तरी नाही, कसं तरी असेल नाही, कसं तरी असण्याचं. कोणीतरी काहीतरी करेल. करेक्ट. कसा तरी असेल हे आपण वर शिकलो की. कुठं शिकलो सांगू का? बघा, परत घेऊन जातो तुमची शंका निघून जाण्यासाठी. इथे शिकलो की आपण कोणीतरी कसा तरी असेल. सिंपल फ्युचर. शिकलो की नाही शिकलो? येस सर. हा, असण्याचा संबंध स्थितीशी आहे, स्थिती असणं. आता इथे आपण कृतीचा विचार करतोय, क्रियेचा विचार करतोय, आहे की नाही? असण्याचा संबंध आहे का इथं? नाही. कशात संबंध आहे? कृतीचा संबंध आहे, ऍक्शनचा संबंध आहे. म्हणून काय म्हणायचं आपण? कोणीतरी कोणतीतरी क्रिया करेल. काहीतरी करेल. करे, कोणीतरी काहीतरी करेल किंवा कोणीतरी कोणतीतरी क्रिया करेल. जसं की मी करेन, आम्ही करू, तू करशील, तुम्ही कराल, तो करेल, ती करेल, ते अनेक जण करतील. मग क्रिया करतील म्हणजेच काय तर जातील, येतील, बसतील, उठतील, पळतील, रडतील. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस. हा, आणि त्या फॉर्म मधूनच आपल्याला फ्युचरचा सेन्स मिळतोय, प्लॅन्ड ऍक्शनचा सेन्स मिळतोय, जे आपण इथं बॉटमला पाहतोय. आर यू क्लिअर? येस सर. हा, बघा, मला आता डायरेक्ट परफेक्ट कंटिन्युअस पण डिस्कस करता आला असता. मी का हे रिव्हिजन घेतोय, का वेळ देतोय, त्याचं थोडंसं सिरियसनेस लक्षात घ्या तुम्ही. अजून पण तुमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन्स आहेत, कशाला काय म्हणायचं, कुठं कसं वेगळं वेगळं कसं आहे, अजून तुमचं क्लिअर दिसत नाही, तर थोडा वेळ द्या याला. हातात ही 4-5 पानं घेऊन बसा, वाचा, समजून घ्या. हे समजलं तर पुढचं सगळं आहे, हे नाही समजलं पुढं आपण काहीही करू शकत नाही. कळते? येस सर. हा, नाव लेट अस गो अहेड फॉर द नेक्स्ट सबटाइप. दुसरा सबटाइप कोणता असतो आपला? कंटिन्युअस. त्यालाच आपण चालू किंवा अपूर्ण म्हणतो, प्रोग्रेसिव्ह म्हणतो, ऑनगोईंग म्हणतो किंवा इनकम्प्लीट म्हणतोय. मग हा जो आहे पहिला बॉक्स जो हायलाइट केलेला आहे, याचा अर्थ कसा घ्याल? कोणीतरी काहीतरी करत आहे. करत आहे. करेक्ट. कोणीतरी काहीतरी करत आहे किंवा कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत आहे. मी म्हटलं कधी? प्रेझेंट, आता. करेक्ट. आता, यावेळी, या क्षणी. नाव, ऍट दिस मोमेंट, करंटली, प्रेझेंटली. येस ऑर नो? आता, सध्या, यावेळी, या क्षणी. क्लिअर? येस सर. हा, मग आता याच्याबद्दल जास्त मी सांगत नाही, सगळं तुमच्या समोर आहे. पुढचा, आता इथं काय म्हणणार या बॉक्स मध्ये? कोणीतरी काहीतरी करत होता. करेक्ट. कोणीतरी काहीतरी करत होता किंवा कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत होता. व्हेरी गुड. मी म्हटलं कधी? पास्ट. करेक्ट. तुम्ही म्हणाल इन पास्ट. आणि मगाचे जे शब्द जे मी तुम्हाला सांगितले होते की yesterday, day before yesterday, last week, last month, last year, before 6 months, है की नाही? जसं की मी म्हणतो before 6 months my friend was working in US.
बिफोर 6 months माय फ्रेंड वॉज वर्किंग इन US. काय अर्थ घेतला तुम्ही मराठीमध्ये? माझा मित्र 6 महिन्यापूर्वी US ला काम करत होता. होता. हा, US मध्ये काम करत होता. होता. करेक्ट. होता. Very good. Now let us go ahead for the next box. What will be your basic statement for Future. this? हा, this is future continuous. काहीतरी कोणीतरी करेल. करेल म्हटलं की चुकणार बघा. करत असेल. हा करत असेल. हा, करेल म्हटलं की सिंपल फ्युचर टेन्स. करत असेल, करत कंटिन्युटीचा सेन्स. Continuous. गेटिंग ऑर नॉट? हा. हा, Yes. मग कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत असेल, कोणीतरी काहीतरी करत असेल, असं आपण करणार आहे. कोण म्हणते? नाव सांगा एकदा मला. करणार आहे कोण म्हणते? करणार आहे हे तुम्ही वर बघितलं नाही का? सिंपल फ्युचर मध्ये प्लॅन्ड ऍक्शन. जे कोणी आता म्हटलं करणार आहे ते सिंपल फ्युचर मधलं आहे. लक्षात घ्या. करणार आहे, करेन, दॅट इज प्लॅन्ड ऍक्शन. पण करत कंटिन्युटीचा सेन्स कळतोय का तुम्हाला? कंटिन्युटी, येस सर. एखादी क्रिया सुरू असण्याचा. चालू हा, असण्याचा. तो सेन्स आपण इथं देतोय. मग इथं काय म्हणावं लागेल आपल्याला? कोणीतरी कोणती क्रिया करत असेल. करेक्ट. कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत असेल. क्रिया करत म्हणतोय, करत असेल असं आपण आज गृहीत धरतोय, आता गृहीत धरतोय. आणि कधी करत असेल तर भविष्यामध्ये. जसं की मागे पण मी तुम्हाला सांगितलं, आता पण सांगतो. उद्या समजा आपला 11 ते 12 मध्ये लेक्चर आहे. उद्या 11 ते 12 या वेळेमध्ये आपलं लेक्चर आहे. तर 11:30 वाजता तुमची कोणती ऍक्शन सुरू असेल, माझी कोणती ऍक्शन सुरू असेल? आमची आम्ही लेक्चर करत असेल आणि तुम्ही टीचिंग करत असाल. करेक्ट. व्हेरी टीचिंग गुड. करत असेल. तेच इंग्लिश मध्ये कसं सांगणार? माझी क्रिया सांगा पहिल्यांदा. यू शॅल बी yesterday you shall be teaching. We shall be attending lecture. Attending lecture. हा, वी शॅल बी अटेंडिंग लेक्चर. येस्टरडे म्हणायचं नाही हो, टुमॉरो म्हणायचं. सॉरी tomorrow. कळतंय? येस्टरडे आणि टुमॉरो मध्ये फरक आहे की नाही? येस सर. हा, तुम्ही टुमॉरोला येस्टरडे, येस्टरडेला टुमॉरो म्हटलं की मला डोकं बडवावं लागते बघा. बडू द्यात का? नको. हा, लक्षात घ्या. तर टुमॉरो बघा, टुमॉरो वी शॅल बी लिसनिंग, वी शॅल बी अंडरस्टँडिंग, आणि टुमॉरो करेक्ट अंडरस्टँडिंग लेक्चर, आणि टुमॉरो यू विल बी टीचिंग. असं तुम्ही मला सांगाल माझ्या क्रियेबद्दल. ड्युरेशन समजते? ड्युरेशन, त्या स्पॅन, टाइम स्पॅन आहे की नाही? त्याच्यामध्ये ती क्रिया ऑनगोईंग असेल असं आपण आज गृहीत धरतोय. कळतंय? कळते की नाही कळत? उद्या 11 ते 12 हा काय आहे? दॅट इज वन टाइम स्पॅन, ड्युरेशन आहे ते. गेटिंग ऑर नॉट? येस सर. हा, ओके. याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवायचं नाही बरं का, सांगतोय परत एकदा सगळ्यांना. कारण आई आई असते, वडील वडील असतात. वडिलाला आई, आईला वडील म्हणू शकतो का? नाही. नो सर. तसंच आहे याचं पण तसंच आहे. ओके, आता पुढे जाऊयात आपण. थर्ड सबटाइप. विच इज द थर्ड सबटाइप ऑफ इच मेंटेन्स? परफेक्ट. हा, परफेक्ट. त्याला तुम्ही कसला काळ म्हणता? कसला? साधा. हा, साधा, चालू. त्याच्यानंतर हा जो कोणता आहे तिसरा, तो त्याला आपण म्हणतो पूर्ण. पूर्ण वर्तमान काळ. मग सांगा मला या बॉक्सचा अर्थ आपण काय शिकलोय? कोणीतरी कोणतीतरी क्रिया केलेली आहे. करेक्ट. कोणीतरी कोणतीतरी क्रिया केलेली आहे. हा, आणि मी म्हटलं कधी, तर तुमचं उत्तर असेल प्रेझेंट. काय?
प्रेझेंट मध्ये केलेले आहे की इन रिसेंट पास्ट मध्ये केलेले आहे? नुकतंच, एवढ्यात, इतक्यात, थोड्या वेळापूर्वी? टुडे. कळतंय का? With this box, we express those actions which are completed in recent past. नुकतेच. Yes, sir. नुकतीच, एवढ्यात, इतक्यात, 5 मिनिटापूर्वी, 10 मिनिटापूर्वी. आर यू गेटिंग और नॉट? Yes, sir. मग जसं की आपल्या या लेक्चरच्या बाबतीत म्हणतोय, वी हॅव स्टार्टेड लेक्चर ॲट 11 o'clock. बरोबर आहे की नाही? आता जे Yes, आपलं sir. लेक्चर सुरू आहे, आता 11:30 वाजलेत आणि रिसेंटचा भूतकाळ कोणता आहे तर 11 अर्धा तासाचा काळ आहे की नाही? Yes, sir. मग त्याच्या संदर्भात मी म्हणतोय की वी हॅव स्टार्टेड आवर लेक्चर ॲट 11. आपण आपलं लेक्चर 11 वाजता सुरू केलेलं आहे. करेक्ट. कळतंय सगळ्यांना? Yes, Yes, sir. sir. तर अशा क्रिया तुम्ही याच्यामधून मांडायच्या आहेत. किंवा मी म्हणेल यू हॅव जॉईन्ड धिस लेक्चर ॲट 11 o'clock. एम आय राईट? Yes, Yes, sir. sir. तर लक्षात घ्या. याच्यानंतर पुढचा बॉक्स, पास्ट परफेक्ट टेन्स. व्हॉट विल बी युअर बेसिक स्टेटमेंट? कोणीतरी काहीतरी केलेलं होतं. असं ठाम बोलायचं, ठाम, एकदम कडक. मोठ्यानं बोला बघू. बरोबर आहे, पण ठाम. कोणतीतरी क्रिया केलेली होती. करेक्ट. कोणतीतरी क्रिया केलेली होती. राईट? याच्यापेक्षा वेगळं काय आहे का कोणाच्या मनात? असेल, आहे वगैरे? नो सर. असेल तर स्वतःला एक मारून घ्यायचं, तसं डोक्यात असेल तर. है की नाही? त्याशिवाय नाही सुधारणा होत. लक्षात घ्या. ओके. कोणतीतरी क्रिया केलेली होती. मी म्हटलं कधी? ऍट पास्ट. yesterday. 1 month. 1 month before, right? Yes, before sir. 1 month, before 6 months, Before 1 year. Correct, before 1 year, before 10 years, in 1997. Yes or no? Yes, sir. लक्षात घ्या. Now let us go ahead for the next box, which denotes perfect future tense. काय म्हणाल? बेसिक स्टेटमेंट काय असेल? कोणतीतरी क्रिया केलेली असेल. करेक्ट. कोणतीतरी क्रिया केलेली असेल म्हणजे पूर्ण केलेली असेल. असं आपण आज काय करतोय? अझम्पशन करतोय. व्हेरी गुड. प्रेडिक्ट करतोय, इमॅजिनेशन करतोय, समजून घेतोय. कळतंय? येस सर. जसं की बघा, आता तुमचं करंट इयर कोणतं आहे? अकॅडमिक इयर 2020-21, राईट? Yes, sir. In 21-22, you will be in second year. In 22-23, you will be in third year. And 23-24, you will be in fourth year, right? Yes, sir. मग 2024 साली तुम्ही सर्वांनी कोणती क्रिया पूर्ण केलेली असेल? बघा, मी काय सांगतोय. In 2024, you will have completed your degree. Am I right? Yes, sir. कळतंय? हे मी काय करतोय? अजून करतोय, इमॅजिन करतोय, एक अंदाज बांधतोय, तर्क करतोय. क्लिअर? येस सर. तर तशा सगळ्या क्रिया. बघा, इथं तुमचं जजमेंट खूप महत्वाचं आहे. तुमच्या समोर असणारी परिस्थिती कोणती आहे, त्या क्रियेची वेळ कोणती आहे, त्या क्रियेच्या वेळेच्या संदर्भात योग्य असणारा टेन्स कोणता आहे, त्याच्यामध्ये सपोर्टिंग व्हर्ब्स कोणते घेतले पाहिजेत, मेन व्हर्बचा फॉर्म कोणता घेतला पाहिजे, हा अंदाज जेव्हा तुम्हाला येईल, दॅट टाइम यू विल बी परफेक्ट कम्युनिकेटर्स. आर यू क्लिअर? Yes, sir. Now let us go ahead for the actual
न्यू डिस्कशन, दॅट इज लास्ट टेन्स. करेक्ट. परफेक्ट कंटिन्युअस, त्यालाच आपण काय म्हणतोय? कंटिन्युअस. चालू पूर्ण चालू पूर्ण चालू म्हणायचं पूर्ण. फक्त. हा, आणि मी जेव्हा हे हायलाइट करतोय तेव्हा म्हणायचं चालू पूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळ. करेक्ट. वर्तमान. व्हेरी गुड. मग सांगू शकते का कोणी हा काळ आपण कोणत्या ऍक्शन्स एक्सप्रेस करण्यासाठी वापरतो? Which actions do we express with the help of? पास्ट मध्ये. हा, बोला बोला. पास्ट मध्ये? पास्ट मध्ये पण चालू होते आणि प्रेझेंट मध्ये पण चालू असेल क्रिया. प्रेझेंट मध्ये पण चालू आहे असं म्हणावं लागेल ना? हा, येस हा येस. हा, आणि पुढे पण चालू राहील, है की नाही कदाचित? राहणार. हा. राहील. हम्म. हा. म्हणजे ती क्रिया, हा, म्हणजे ती क्रिया भूतकाळात सुरू झाली, राईट? हा. आणि आज पण सुरू आहे, प्रेझेंट राईट? मध्ये पण चालू आहे. करेक्ट. आणि हा. कदाचित आणि पुढे पुढे पण पण चालू राहील. फ्युचर मध्ये पण चालू व्हेरी राहणार. चालू गुड, राहील. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाव आय विल शेअर माय स्क्रीन, अनदर स्क्रीन फॉर better explanation of this. Is my screen visible? Yes, sir. Yes, sir. What do you find on the screen? Present and future. एक arrow आहे. हा. This arrow Yes, stands sir. for, Past, present, future. हा, this arrow stands for timeline. ही काय आहे? एक टाइमलाईन आहे. Timeline. बघा, मग हा जो आहे मधला तो आपला प्रेझेंट आहे, आणि हा जो मागचा आहे तो पास्ट. पास्ट आहे, आणि हा जो येणार आहे, आनेवाला आहे, Future. फ्युचर आहे. फ्युचर. करेक्ट. याला आपण जसं की गुजरा हुआ कल म्हणतो, आणि याला आनेवाला कल म्हणतो, राईट? और येस सर. आणि याला आपण आज या आज म्हणतो मराठीमध्ये, राईट? मग बघा, इथे एक तुम्हाला ही डॅश दिसते, डॅश सगळ्यांना दिसते ही? येस सर. Yes, sir. हा. Yes, मग या पॉइंटला ती क्रिया सुरू झाली, आणि बघा ती क्रिया तशीच चालू आहे की नाही? आणि Yes, sir. प्रेझेंट मध्ये आता पण सुरू आहे. हा चालू राहील. हा, आणि कदाचित अशीच ती क्रिया पुढे पण चालू राहील. कळते? येस सर. हा. येस सर. मग जसं बघा, हा जो पहिला पॉइंट आहे तो आपला बर्थ पॉइंट आहे. बर्थ, आपला जन्म झाला त्यावेळी. तुमचं बर्थ इयर आठवा कोणतं कोणतं आहे? मे बी 2002. ओके, ठीक आहे. तर त्यावेळेस तुमचा जन्म झाला. आज तो तुमच्यासाठी पास्ट आहे की नाही? 2002 Yes, sir. येस आहे. सर. मग Yes, sir. त्यावेळेस जन्म झाल्यानंतर तुम्ही ब्रीदिंगची एक प्रोसेस सुरू केली आहे की नाही? येस रेस्पिरेशन. Yes, sir. रेस्पिरेशन, ब्रीदिंग. येस और नो? Yes, sir. येस सर. हा, मग ती क्रिया तशीच आज पण सुरू आहे की नाही? आता या क्षणी. Yes, sir. Yes, येस sir. सर. आणि पुढे पण चालू राहणार आहे की नाही? येस सर नो? सर. Yes. Yes. Is there anyone who is saying, no sir, I am not breathing? कोणी म्हणते असं? नाही. नो सर. हा, मग बघा इथे मी एक स्टेटमेंट करतोय. We have been breathing Breathing. since birth. Yes or no? All of us Yes. have Yes, been sir. breathing Yes, sir. येस सर. since birth. जन्मापासून आपण, From करेक्ट, birth. फ्रॉम बर्थ म्हटलं तरी चालेल, सिन्स बर्थ म्हटलं तरी चालेल. म्हणजे तिथं लक्षात घ्या की या टेन्स मध्ये सिन्स आणि फ्रॉम हे शब्द वापरले जातात. क्लिअर? येस सर. Yes. हा, आणि याचा अर्थ आपण घेतोय की कोणीतरी कोणती तरी क्रिया करत आलेला आहे. जसं की आपण श्वसन करण्याची क्रिया करत आलेलो आहोत. क्लिअर? येस सर. हा, मग त्यालाच आपण वी हॅव बीन ब्रीदिंग असं म्हणतोय सिन्स आवर बर्थ. मग अशा कोणत्या कोणत्या क्रिया आहेत की ज्या तुम्ही या फॉर्म मध्ये मांडू शकता? भूतकाळ सुरू झालेली आहे, आज पण सुरू आहे, कदाचित पुढे पण चालू राहील. Problems. प्रॉब्लेम्स कसं म्हणणार सांगा? फॉर एक्झाम्पल, I have the problem from the birth. आय हॅव बीन फेसिंग म्हणायचं.
है की नाही. आय हॅव बीन फेसिंग प्रॉब्लेम्स फ्रॉम माय बर्थ, from my birth. है की नाही. जन्मापासून मी अनेक संकटांचा समस्यांचा सामना करत आलेले आहे, आलेलो आहे. आज पण करतोय, आज पण झगडतोय, उद्या पण झगडणार, झगडत राहणार, भविष्यात पण झगडत राहणार. आणि ही रियालिटी आहे आपल्या सर्वांच्या लाईफची. येस ऑर नो? माणसांचा संघर्ष कधी संपलेला आहे का? नाही. नाही No, संपलेला, sir. चालूच असतो, है की नाही. तर समजून घ्या. किंवा अजून अशा बऱ्याच साऱ्या ऍक्शन्स आहेत की ज्या आपण सुरुवातीपासून करत आलेलो आहोत, आज पण करतोय, पुढे पण करत राहू. अंघोळ करत आलेलो आहोत, आपण जेवण करत आलेलो आहोत, पाणी पित आलेलो आहोत, है की नाही. अभ्यास करत आलेलो आहोत, इंग्रजी शिकत आलेलो आहोत, मॅथमॅटिक्स शिकत आलेलो आहोत, कोणत्या तरी गोष्टीचा सराव करत आलेलो आहोत. बरोबर आहे की नाही? Yes, sir. हा. Yes, sir. करेक्ट. कोणाकडून तरी डिस्टर्बन्स येतोय थोडस, बघा. ओके. मग जिथे जिथं हा सेन्स आहे, स्टार्टेड इन पास्ट, स्टील इन प्रोसेस, अँड पॉसिबली इट विल बी कंटिन्यूड इन फ्युचर. जिथे जिथं हा सेन्स आहे तिथे तिथं आपण हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा. क्लिअर? Yes, sir. हा. नाव लेट अस गो बॅक टू अवर मेन पॉइंट ऑफ डिस्कशन. कळलं हा बॉक्स कशासाठी वापरतोय आपण? Yes, sir. मग हॅव बीन कोणासाठी? बघा, ज्याच्यासाठी हॅव त्याच्यासाठीच हॅव बीन. आपण वर हॅव बघितलंय. Singular. करेक्ट. सिंग्युलर की प्लुरल? Plural. हा, Sir. प्लुरल. आणि फक्त दोन एक्सेप्शन्स आहेत त्याच्यामध्ये, आय आणि यू. क्लिअर? की जे Yes, सिंग्युलर sir. पण असू शकतात, सॉरी सिंग्युलर असतात पण त्यांच्यासाठी हॅव आहे. क्लिअर? Yes, येस. sir. हा. अँड हॅज बीन फॉर ऑल थर्ड पर्सन सिंग्युलर्स. ओके. आणि आपण असं म्हणतो की क्रिया करत आलेलो आहे, म्हणजेच क्रियापदाचा फॉर्म कोणता असेल? मुख्य क्रियापदाचा ING. ING. कळते सगळ्यांना? आणि मागे पण आपण ही गोष्ट डिस्कस केलेली आहे की ऍक्शन डिनोटिंग मेन व्हर्बचा कोणता फॉर्म कोणत्या टेन्स मध्ये वापरतो, याच्यावर आपण चर्चा केली आहे की नाही केली? Yes, sir. हा. तर तेच आपण इथं परत पाहतो. लक्षात घ्या. दिस इज द सेंटेन्स फॉर्म्युला विच इज इझी टू फॉर्म ऑन द बेसिस. ऍक्च्युअली तुम्हाला हा फॉर्म करायचा नाही तर त्याचं ऍप्लिकेशन करायचं आहे. हे पॅटर्न्स तुम्हाला वापरायचे आहेत तुमच्या रिटन और ओरल कम्युनिकेशन मध्ये. आर यू क्लिअर? आता हा, कोणाचं तरी असं म्हणणं असेल, सर आम्ही हे फॉर्म्युले पाठ करायचे का? मी अजिबात तुम्हाला सांगितलं, अजिबात पाठ करू नका. त्याच्यासारखे एक्झाम्पल्स बनवा, वाक्य बनवा आणि वापरा तुमच्या कम्युनिकेशन मध्ये. क्लिअर? Yes, sir. हा. तुमचा जो ऑडियन्स असणार आहे, तुम्हाला ऐकणारे जे लोक असणार आहेत, ते फक्त लोक काय बघतील की तुम्ही या पॅटर्न्सना अनुसरून बोलताय की नाही बोलत आहे. आणि या पॅटर्न्सना अनुसरून जर तुम्ही बोललात तर तुम्ही परफेक्ट असणार आहात, तुमचं कम्युनिकेशन योग्य असेल. आणि तुम्ही हे पॅटर्न्स जर मिस केले तर तुमचं कम्युनिकेशन परफेक्ट असणार नाही. कळतंय? Yes, sir. हा. किंवा तुमचा ऑडियन्स तुम्हाला हे विचारत नसतो की तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा पॅटर्न माहिती आहे का, नसतं विचारत. तुम्ही त्या पद्धतीने बोलताय की नाही, ते रूल्स फॉलो करताय की नाही तुमच्या बोलण्यामध्ये, ते चेक करत असतो तो. आणि त्याच्यावरून तुम्हाला जज करत असतो किती पाण्यात आहे ते, है की नाही, आपल्या भाषेत. बरोबर? Yes, sir. हा, लक्षात घ्या. तर बघा इथे ते एक्झाम्पल्स पण आहेत आणि इथे तुम्हाला दिसतंय. वाचा हे काय एकदा. Action started in past process and possibly it will be continued in future. करेक्ट. तेच आपण शिकलोय. कोणीतरी कोणती तरी क्रिया करत आलेला आहे. ओके. नाव लेट अस गो अहेड फॉर द नेक्स्ट बॉक्स. व्हॉट विल यू से? व्हॉट विल बी युअर बेसिक स्टेटमेंट हिअर? कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली होती. मारून घ्या बरं एकदा स्वतःला. केलेली होती म्हटल्यानंतर करत आलेला होता. हा, केलेली होती म्हटलं तर तो पास्ट परफेक्ट टेन्स झाला.
की जो आपण वर शिकलोय बघा, घेऊन जाऊ का तुम्हाला तिथं? हे बघा, याचा अर्थ आहे कोणीतरी कोणती तरी क्रिया केलेली होती. कळतंय? हा, याचा अर्थ बघा, आता दुसऱ्याने कोणतरी सांगितलं होतं बघा, करत आलेला होता. करेक्ट. कोणीतरी कोणती तरी क्रिया करत करत आलेला आलेला होता. होता. कसं? बघा, मी परत माझी स्क्रीन शेअर करतोय, मगाचाच ॲरो. स्टार्टिंग पॉइंट दिसतोय सगळ्यांना? Yes, sir. हा, मग त्या स्टार्टिंग पॉइंटला ती क्रिया सुरू झाली, परत तशी चालू राहिली. ओके, आणि या पॉइंटला ती संपली. बघा, मी 2 पॉइंट्स हायलाइट केलेले आहेत. ते त्या ऍक्शनचं ड्युरेशन आहे, त्या ऍक्शनचा तो टाइम स्पॅन आहे. कळतंय सगळ्यांना? Yes, sir. आज ती क्रिया सुरू आहे का? नो. नो. लक्षात घ्या, आज ती क्रिया सुरू नाही. म्हणूनच आपण त्या क्रियेच्या संदर्भात म्हणतोय की कोणीतरी कोणती तरी क्रिया करत आलेला होता. हा, त्या ठराविक टाइम स्पॅन पुरतं, भूतकाळच्या टाइम स्पॅन पुरतं. आज तो करत नाहीये. अशा कोणत्या क्रिया आहेत का आपल्या आजूबाजूला? आपल्या कदाचित चांगल्या वाईट सवयी असू शकतात, या ठराविक काळपर्यंत चालू असू शकतात भूतकाळामध्ये, आणि भूतकाळात संपतात. वाईट सवय असेल तर मार खाल्ल्यानंतर संपते घरच्यांचा, आहे की नाही? सुटते की नाही सवय मार खाल्ल्यावर? हा, बघा, मग सांगा अशा कोणत्या क्रिया तुम्ही सांगू शकता. किंवा आज आपल्या देशामध्ये खूप सारे नेते आहेत की जे आज जिवंत नाहीत, पण ते त्यांच्या स्पॅनमध्ये, त्यांच्या लाईफ स्पॅनमध्ये काहीतरी करत आले होते देशासाठी. हा, सांगा मग, एक्झाम्पल सांगा मला. शिवाजी महाराज फॉर एक्झाम्पल. हा, शिवाजी महाराज had been fighting. Yes or no? Yes, sir. Against? He had been missing lectures for 3 months. Correct. He had been missing lectures for 3 months. ठीक आहे. अजून कोण काय करत आलेलं होतं? बघा की आपले नेते आठवा, सगळं आठवेल तुम्हाला कोण काय करत आलेलं होतं. गांधीजी सत्याग्रह करत आलेले होते. डॉक्टर कलाम काय करत आलेले होते? संशोधन करत आलेले होते. म्हणा साधी गोष्ट, he had been researching, he had been making innovations in science, he had been inventing new weapons. Am I right? Yes, sir. हा, he had been serving the nation. To serve म्हणजे काय? टू सर्व म्हणजे काय? SERVE. प्रोटेक्ट, वाचवणे. वाचवणे, प्रोटेक्ट करणे. टू सर्व म्हणजे सेवा करणे, आणि त्याच्यावरूनच सर्व्हिस हे नाउन बनलेलं आहे. माहितीये? टू सर्व. आता बघा की आपण हे म्हणतो की मदर सर्व्स फूड, द वेटर सर्व फूड. म्हणजे काय करतात? एक ती सेवा असते किंवा पुरवठा असते. करेक्ट. पुरवठा करणे. आर यू गेटिंग ऑर नॉट? दोन अर्थ आहेत, पुरवठा करणे पण आहे आणि सेवा करणे पण आहे. मग परत मी एकदा सांगतोय की आवर नॅशनल लीडर्स हॅड बीन सर्विंग आवर नेशन. आपले राष्ट्रीय नेते आपल्या देशाची सेवा करत आलेले होते. हा, पण हे मी कोणाच्या बाबतीत म्हणू शकतोय? जे नेते आज जिवंत आहेत त्यांच्याबद्दल म्हणू शकतोय? नाही. नो. कळतंय? हा, करेक्ट. इथे मी त्याच पास्ट मध्ये होते. करेक्ट. आज जे जिवंत
नाहीत. प्रेझेंट मध्ये नाहीत आता. हा, जिवंत नाही. किंवा कदाचित असं पण असू शकते की त्या नेत्यांनी जिवंत आहेत पण सेवा करणं सोडून दिले. आर यू गेटिंग ऑर नॉट? करत नाही, सेवा करत नाही आता. हा, येस सर. जिवंत आहेत पण सेवा करत नाही. हा, पण त्यांना असं वाटतं की काय कोणाचं चांगलं करून आपलं भलं होणार आहे की नाही, म्हणून त्यांनी सोडून दिलं आहे की नाही, लक्षात घ्या. किंवा मी सचिन तेंडुलकर बद्दल म्हणतोय, ही हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. सचिन तेंडुलकर हॅड बीन प्लेइंग क्रिकेट. का म्हणू शकतोय मी असं? सांगा बघू. क्रिकेट खेळत आलेले होते. हा, का बरं? प्रेझेंट मध्ये खेळत नाही. करेक्ट. प्रेझेंट मध्ये ते क्रिकेट खेळत नाहीत. त्यांनी काय केलं? सोडून रिटायर झालेले आहेत, सोडून दिलेलं आहे, त्याग केलेला आहे. आर यू गेटिंग ऑर नॉट? येस सर. हा, मग रिटायर होणं असेल, मरण पावणं असेल, आहे की नाही, तर या कारणामुळं एखाद्याची एखादी क्रिया बंद पडते आणि त्या क्रिया आपण या काळामध्ये व्यक्त करत असतो. कळते? किंवा अशोक कामटे आपल्याला सर्वांच्या परिचयाचं नाव आहे की नाही. त्यांच्या बाबतीत मी म्हणतोय, ही हॅड बीन वर्किंग इन पोलीस डिपार्टमेंट. करेक्ट. ही हॅड बीन फायटिंग अगेन्स्ट टेररिस्ट. राईट? Yes. हा. Why? Because he is no more today. He is not alive today. Right? Yes, sir. लक्षात घ्या. समजला? दुसरा टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. Yes, sir. हा, now let us go ahead for our next tense. बघा, पहिल्या बॉक्स मध्ये तुम्ही म्हटलं कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत आलेला आहे. दुसऱ्या बॉक्स मध्ये तुम्ही काय म्हटले? कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत आलेला होता. केलेली म्हटलं की चुकणार, करत म्हटलं की बरोबर येणार. कोणीतरी काहीतरी क्रिया करत आलेला आहे. करेक्ट. याच्यामध्ये काय म्हणणार? आहे म्हणणार की होता म्हणणार? होता. होता. हा, मग याच्यामध्ये तुम्ही काय म्हणाल आता फ्युचर मध्ये? कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत आलेला असेल. करेक्ट. मग हे सगळंच अझम्पशन आहे बघा. म्हणजे ती क्रिया भविष्यात सुरू होईल. बघा, आता मी परत आपल्या त्या ह्याच्याकडे जातोय, स्क्रीनकडे, एरोकडे. राईट. तर बघा, ही अशी टाइमलाईन आहे जी आपल्याला दिसते इथं. तर भविष्यात ती या ठराविक पॉइंटला समजा सुरू होईल क्रिया आणि पुढं या पॉइंट पर्यंत चालू राहील ती क्रिया आणि कदाचित ती तशीच पुढे चालू राहील. मग असं काही बोलणं असतं का हो आपलं, तुमचं माझं? मागे पण मी बोललोय की प्रॅक्टिकली धिस टेन्स डझंट हॅव मच व्हॅल्यू बिकॉज human activities are not always in the form of future. Human actions have some base of past and present, most probably. Then it has the sense of future also, but such sense is not usually used in our communication. Are you clear? Is it acceptable? हा, मग कोणीतरी कोणतीतरी क्रिया करत आलेला असेल, ठीक आहे, त्याच्याबद्दल आपल्याला जास्त काही डिस्कस करणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. ओके, सो कमिंग बॅक टू आवर मेन पॉइंट ऑफ डिस्कशन, हॅव यू अंडरस्टूड दिस चार्ट? येस ऑर नो? Yes, sir. ओके. तर याच्यामध्ये अजून मला फार महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मागे पण सांगितले, आता पण सांगतोय की आपण या सगळ्या पेजेसमधून, या सगळ्या चार्टमधून ज्या क्रिया शिकलो, ज्या गोष्टी शिकलो, त्या केवळ आणि केवळ ॲफर्मेटिव्ह होत्या. बरोबर आहे? आपण नाही, आहे का, असं कुठं बोललो का
याच्या बाबतीत? नो सर. हो सर. कळते का? मग आता आपल्याला ते पण बोलायचं आहे, कारण माणसांच्या कम्युनिकेशन मधल्या गरजा ज्या असतात, केवळ माहिती देणं हाच उद्देश नसतो नेहमी. आपण मागे जेव्हा वाक्यांचे वेगवेगळे प्रकार शिकत होतो त्यावेळेस आपण शिकलोय की विशिष्ट पर्पजनी, विशिष्ट हेतूनी विशिष्ट वाक्य वापरलं जातं, विशिष्ट प्रकारचं वाक्य वापरलं जातं. आपल्याकडून माहिती घ्यायची आहे तर प्रश्न विचारला जातो, माहिती द्यायची आहे तर स्टेटमेंटचा वापर केला जातो, रिक्वेस्ट करायची आहे तर त्याचा ठराविक पॅटर्न आहे, एखादी उत्स्फूर्त भावना व्यक्त करायची आहे त्याचा ठराविक पॅटर्न आहे. डू यू अग्री विथ मी? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. मग आता बघा, परत आपण ह्या पहिल्या बॉक्स कडे आलोय. दिसतंय सगळ्यांना? हा. काय दाखवणारा बॉक्स आहे हा? Facts in करेक्ट. present. फॅक्ट और रियालिटीज इन प्रेझेंट. मग कसं बघा, आता हा एरो मी डिलीट करतोय. ओके, याच्याबद्दलचं डिस्कशन ऑलरेडी झालेलं आहे आपलं. तर बघा, एक एक्झाम्पल घेऊयात आपण. ही इज, सांगा काहीतरी मला एक वाक्य फॅक्ट दाखवणार. ही इज. बरोबर आहे की नाही? हा. He is British. हा, याच्यातून मी काय सांगितलं? Reality. रियालिटी सांगितली. कशाबद्दलची? नॅशनॅलिटी. Nationality. हा. करेक्ट. हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. याच्यातून मला सकारात्मक माहिती द्यायची आहे, पण मला नकारात्मक माहिती द्यायची आहे. मला सांगायचं आहे की तो ब्रिटिश नाही आहे, दुसरंच कोणत्या तरी देशाचा आहे. काय करावं लागेल मला? He is not British. He is not British. करेक्ट. ही इज नॉट ब्रिटिश. व्हेरी गुड. परत मला जाणून घ्यायचं आहे बघा, आता तिसऱ्या कंडिशन मध्ये मला काय करायचं आहे? जाणून घ्यायचं आहे की तो ब्रिटिश आहे का? Is he British? करेक्ट. व्हेरी गुड. बघा, मी काय म्हणतोय? इज ही ब्रिटिश. याचा अर्थ काय असेल मग मराठीमध्ये? तो ब्रिटिश आहे का? तो ब्रिटिश आहे का? करेक्ट. तो ब्रिटिश आहे का? याची उत्तर कोणते असू शकतात? Yes. येस और नो. No. येस असेल तर हे पहिलं त्याचं उत्तर असेल. He is British. करेक्ट. नो असेल तर He is He is not. not British. करेक्ट. He is not British. म्हणजे बघा, हा जो तुमचा तिसरं वाक्य आहे, तिसरी रचना आहे, तो एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांची ही दोन उत्तर आहेत. Yes, sir. Yes, sir. पडतंय की नाही? Yes. Yes, ओके. sir. आता प्रश्न विचारण्याची माझी निगेटिव्ह पण पद्धत असते, नकारात्मक प्रश्न विचारायचा. Isn't he British? करेक्ट. व्हेरी गुड. आता पॉझिटिव्ह ऐवजी मी काय म्हणतोय? Negative. Negative. Isn't he हा, British? निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन. आणि इथं फक्त Not. Isn't. करेक्ट. आणि त्याचा मराठी अर्थ काय असेल? तो ब्रिटिश नाही ना. नाही का? है की नाही? तो British नाही का? नाही का? मग त्याची उत्तर कोणते असतील? He is British. British. He is not British. करेक्ट. Because Yes or no? this is a yes no type question or verbal question. कळते? Yes, sir. कळलं का? मग या पण रचना आपण याच्यामध्ये शिकून घेतल्या पाहिजेत आणि आपण ते शिकणार आहोत. मग मला सांगा, या जर वाक्याचा टेन्स तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणत असाल तर या खालच्या वाक्यांचा टेन्स कोणता आहे? Simple present. Present. Correct. Present. All these sentences are from one and the only tense, that is simple present Simple tense. present tense. कळतंय? किंवा अजून मी असे पण वाक्य वापरेन, मला वेगळ्या पद्धतीने माहिती जाणून घ्यायची आहे. तर मी म्हणेल, सांगा, हु इज
ब्रिटिश. British. याचा अर्थ ब्रिटिश He is British. कोण आहे? करेक्ट. कोण ब्रिटिश आहे? तो ती ते करेक्ट. आणि त्याची उत्तर असतील की ही इज ब्रिटिश, शी He इज is ब्रिटिश, British. आय एम ब्रिटिश. ती तो करेक्ट. समवन इज ब्रिटिश, somebody is British. एव्हरीवन Correct. Everyone is Everyone British. is British. Everybody is British. सम Are you getting or not? येस Yes, हा. sir. आणि मी जेव्हा असा प्रश्न तयार करेल, हु आर ब्रिटिश, त्याच्या वेळेस तुमची उत्तर असतील सगळ्यांना He is करेक्ट. British. बघा, वी, यू, दे, ऑल, दीज, दोज, अ फ्यू, मेनी, सम. Someone. एव्हरी ऑल कळतंय? All. Yes, sir. लक्षात घ्या. मग या सगळ्या वाक्यांचा टेन्स वन अँड द सेम आहे, सिंपल Simple प्रेझेंट टेन्स. Present. Simple present tense. हा. मग बघा, आतापर्यंत आपल्याला असं शिकवलं गेलेलं आहे की आय इट अ मँगो, सिंपल प्रेझेंट टेन्स. तेवढंच असतं का हो? नाही. हे पण सगळं, हा, हे पण सगळं आहे की त्याच्यामध्ये. अजून आपल्याला अशा पोझिशन मधल्या पण ह्या रचना शिकायच्या आहेत, ऍक्शन मधल्या ह्या रचना शिकायच्या आहेत, पॅसिव्ह मधल्या ह्या रचना शिकायच्या आहेत, पॅसिव्ह वॉइस मधल्या, त्या आपण पुढे शिकणार आहोत. आर यू क्लिअर? आजच्या पुरतं इथंच थांबूयात. ओके. Yes, sir. Because Yes, sir. the time is over and you might be waiting for lunch, right? Hmm. Okay. Thank you, everybody. Let us stop here for today.